नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन गट ब गट क पूर्व मुख्य परीक्षेला वनस्पती आणि प्राणी वर्गीकरणावर 2 ते 3 प्रश्न विचारले दिसतात। इथे प्रश्न बघा, कंबाईन ग्रुप बी 2019ला हा एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, बरोबर आहे। त्यानंतर ग्रुप सी मेन्स 2023चा एक प्रश्न आहे। त्यानंतर इथे MPSC प्री 2014 जुन्या काळाचा प्रश्न आहे, परंतु प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरणावर 2 ते 3 प्रश्न दरवर्षी विचारतात दिसतात। त्यामुळे हा टॉपिक आपल्याला पूर्ण करून जायचा आहे। बघा, आता हे सुरुवातीला शास्त्रज्ञांनी जे काही सजीव आहेत त्या सजीवांचं वर्गीकरण बरोबर करण्याचा प्रयत्न केला। तर पहिले शास्त्रज्ञ कोण? कार्ल लिनियस यांनी जे काही सजीव आहेत त्यांचं 2 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं, ते वनस्पती आणि प्राणी। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि कार्ल लिनियसला वर्गीकरणाचा जनक सुद्धा म्हणतात। आणि टॅक्सोनॉमी ही जी संज्ञा आहे, जे वर्गीकरणाची शाखा म्हणतो आपण त्याला, ही जी संज्ञा आहे ते डी कॅन्डोल या शास्त्रज्ञाने दिलेली आहे। इतकं लक्षात ठेवायचं तुम्हाला याबद्दल। त्यानंतर हॅकेल या शास्त्रज्ञाने जे काही सजीव आहेत त्यांचं 3 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी। हे लक्षात ठेवायची एकदम सोपी ट्रिक बघा। तर इथे हॅकेल नावाचा जो शब्द आहे त्याचे 3 अक्षरी आहे बघा, 3 अक्षरी। त्यामुळे इथे 3 सृष्टी लक्षात ठेवा। आणि 3 सृष्टी कोणत्या याच्यावर सुद्धा प्रश्न येतो। 4 सृष्टीमध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न कोपलँडने केला। याचे 4 अक्षर दिसतात, त्यामुळे 4 लक्षात ठेवा, बरोबर। म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी आणि त्याच्या व्यतिरिक्त मोनेरा नावाचा एक गट आहे असं कोपलँडने सांगितलं। त्यानंतर पंचसृष्टी वर्गीकरण यावर नेहमी प्रश्न येतो। पंचसृष्टी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न RH विटाकर यांनी केलेला आहे। आणि 5 सृष्टी कोणत्या? तर मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी यांच्या व्यतिरिक्त कवक सुद्धा एक सृष्टी आहे असं RH विटाकर यांनी सांगितलेलं आहे। आणि एक शास्त्रज्ञ होऊन गेला चाटन यांनी सजीवांचं वर्गीकरण पेशीच्या आधारावर केला, म्हणजे आदिकेंद्रकी पेशी कोणत्या आणि दुष्टकेंद्रकी पेशी कोणत्या, म्हणजे विकसित आणि अविकसित असं हे प्राण्यांचं वर्गीकरण केलं। तर हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। थँक्यू।